जलन करताना आपल्याला या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष माननीय नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असेल जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शासनाने महाडीबीटी पोर्टल विकसित केलेलं आहे। त्या पोर्टलवर आपण आपला ॲग्रीस्टॅगचा जो काही फार्मर आय डी आहे, मग अशीच नानांनी सांगितलं तसं कोणी जरी प्रश्न उपस्थित केला होता। मी एकदा ॲग्रीस्टॅग बद्दल थोडक्यात सांगतो आणि नंतर आपण पुढे जाऊ। ॲग्रीस्टॅग बद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे की कृषी विभागाच्या सर्व योजना या ॲग्रीस्टॅग नोंदणी केल्याशिवाय होणार नाही। ॲग्रीस्टॅग म्हणजे काय हा प्रश्न अजूनही सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण प्रमाणात समजलेला नाही। त्यांच्यासाठी मी परत सांगतो की आता आपल्याला कुठेही गेलं तरी आधार कार्ड हे कंपल्सरी आहे। साधं ओळखपत्र कोणाला दाखवायचं असलं तरी आधार कार्ड मागितलं जातं किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या शासकीय कामाला किंवा इतर कुठेही आधार कार्ड आता जवळजवळ मॅन्डेटरी केलेलं आहे। त्याच पद्धतीनं कृषीशी संबंधित किंवा शेतीशी संबंधित जे काही कायदेशीर विषय आहेत त्या सर्व गोष्टींसाठी आपल्या शेतकऱ्यासाठी हा फार्मर आय डी हा शासनाने या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि प्रत्येक जो त्या शेतकऱ्याचा जो काही सातबारा आहे त्याला त्या सातबाऱ्याला एक वेगळा आय डी जनरेट होतो आणि तो आय डी वापरून आपण वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज हा करू शकतो। तर हा फार्मर आय डी वापरून आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला जो फार्मर आय डीला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP येतो आणि घर बसल्या आपण पाहिजे त्या योजनेसाठी अर्ज करू शकतो। तुम्हाला CSC सेंटरवर जायची सुद्धा गरज नाही। तुम्हाला जर व्यवस्थित मोबाईल चालवता येत असेल, लिहिता वाचता येत असेल तर घर बसल्या आपण तो अर्ज करू शकतो। आता कोणत्या कोणत्या योजनांना तुम्ही तो अर्ज करू शकता ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। या ठिकाणी कृषी विभागातर्फे यांत्रिकीकरण या घटकामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ज्या काही यंत्र अवजारांचा वापर होतो अशा सर्व यंत्र अवजारांसाठी आता अनुदान आहे। मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चालित अवजार आहे, त्याच्यानंतर हे मोठे हार्वेस्टर, पॉवर टिलर वगैरे किंवा रिपर आपण ज्याला म्हणतो अशा सर्वच गोष्टींसाठी त्याच्यामध्ये अनुदान आहे। त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे फलोत्पादन, या फलोत्पादनमध्ये सुद्धा अगदी तुमची कांदा चाळ असेल, शेडनेट असेल, पॅक हाऊस असेल, त्याच्यानंतर फळपीक लागवडीसाठी 2 योजना आहेत। त्याच्यामध्ये एक रोजगार हमी योजना आहे आणि दुसरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे। याच्यामध्ये 25 प्रकारचे आपल्याकडे येणारे सगळे फळझाडं त्यांच्यासाठी 100% अनुदान आहे। म्हणजे एखाद्याला जर फळबाग लावायची असेल तर 3 वर्षामध्ये ते अनुदान वितरित केलं जातं। पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20%। म्हणजे तुमचं अगदी जमीन साफसफाईपासून खड्डे खोदणे, वृक्ष लागवड करणे, खते देणे, पाणी देणे या गोष्टींसाठी आता शासनाकडनं 100% अनुदान उपलब्ध आहे। हे झालं फलोत्पादन। याच्यानंतर सिंचन साधने व सुविधा, सिंचन साधने व सुविधा याच्यामध्ये सिंचन स्रोत निर्मितीपासून तर पिकाला पाणी देण्यापर्यंतचे सगळे घटक इन्क्लूड केलेले आहेत। त्याच्यामध्ये मग शेततळ असेल, शेततळ अस्तरीकरण असेल, त्याच्यानंतर पाईपलाईन, मोटार, ठिबक असेल, तुषार सिंचन असेल, अशा विविध बाबींसाठी 80% अनुदान हे उपलब्ध आहे। शेततळ्यामध्ये 2 प्रकार आहे, एक वैयक्तिक शेततळ आणि सामूहिक शेततळ। वैयक्तिक शेततळ्याला खोदकाम आणि पेपरसाठी 50% आणि सामूहिक शेततळ्याला 75% अनुदान आपल्या विभागाकडून या ठिकाणी दिलं जातं। तर अशा कृषी विभागाच्या विविध योजना आता फक्त एक नवीन ॲडिशन त्याच्यामध्ये झालेली आहे, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना। ही योजना पहिले ऑफलाईन होती,
वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर घाणेगाव खोपरे सगळं ग्रामस्थ या आमच्या दुसाणे मंडळाच्या जो छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा समाधान शिबिराच्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित गावातील प्रथम नागरिक, दुसाणे गावातील प्रथम नागरिक श्रीमती ताई, माजी पंचायत समिती सदस्य श्री रवीनांना, माजी ग्रामपंचायत सरपंच श्री नंदूदादा खैरनार, उपस्थित गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ तोलामोलाचे आमचे सर्व सहकारी, दुसाणे गावातील स्वातंत्र्य सैनिक असतील, ज्येष्ठ असतील किंवा माता भगिनी आलेल्या आहेत, वयोवृद्ध या आमच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्या कार्यक्रमाची शोभा आपल्या माध्यमातून वाढली हे आम्ही आपलं खरोखर ऋण व्यक्त करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित झाला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आमचं तहसील विभाग साक्री याच्यातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, सर्व नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, सर्व कोतवाल यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जे शासनाचे विविध विभागातले कर्मचारी आलेले आहेत त्यांचेही आमच्या महसूल विभागाकडनं अतिशय सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्व जमलेले उपस्थित ग्रामस्थांना एक विनंती आहे की ज्यांना कुणाच्या अडीअडचणी असतील किंवा कुठल्या विभागाशी आपलं नाड जुळलेली असेल किंवा संबंधित विभागाची तक्रार असेल तर इथं सर्व या सभामंडपामध्ये टेबल लावलेले आहेत. ज्या ज्या विभागाला आपली काही अडचण असेल, कोणाला ॲग्री स्टॅकबद्दल